हॉलिवूडचा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा म्हणजे अकादमी अर्थातच ऑस्कर पुरस्कार सोहळा। हा सोहळा रविवारी संध्याकाळी पार पडला। यात अनोरा या सिनेमानं सर्वोत्कृष्ट सिनेमासह सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा देखील पुरस्कार पटकावला आहे। पाहुयात एक झलक या तारांकित सोहळ्याची। ऑस्कर हा मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला। 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदाही अनेक दर्जेदार सिनेमा शर्यतीत होते आणि त्यात बाजी मारली अनोरा या सिनेमानं। या सिनेमानं सर्वाधिक पुरस्कार मिळवले। अनोरा हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला, तर चित्रपटाची नायिका मिकी मॅडिसनला सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार मिळालाय। शॉन बेकर यांना अनोरा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालाय। थोडक्यात महत्त्वाचे 3 पुरस्कार एकट्या अनोरानं पटकावले। बेस्ट फिल्म एडिटिंग आणि बेस्ट ओरिजिनल स्कोरचा पुरस्कारही अनोरानं पटकावलाय। देहविक्रय करणाऱ्या महिलांवर आधारित अनोरा चित्रपटाची चर्चा आता जगभरात सुरू झाली आहे। अनोरा ही एखाद्या परिकथेसारखी असली तरी तिचा शेवट मात्र तसा नाही। कथेतील नायिका अर्थात एनी ही एका क्लबमध्ये स्ट्रिप डान्सर असते आणि एका अब्जाधीशाच्या प्रेमात पडते आणि पुढे ही कथा रंगत जाते। दरम्यान अनोराच्या यशात महत्त्वाचा वाटा आहे तो चित्रपटाचे दिग्दर्शक शॉन बेकर यांचा। शॉन बेकर यांनी सिनेमाला पुरस्कार तर मिळवून दिलेच, शिवाय वैयक्तिकपणे त्यांनीही 4 ऑस्कर एकाच वेळी पटकावलेत। यातील अनोरासाठीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, बेस्ट फिल्म एडिटिंग आणि बेस्ट ओरिजिनल स्कोरचा पुरस्कारही शॉन बेकर यांनाच मिळाला। त्यामुळे हा एक रेकॉर्डच म्हणता येईल। हे पुरस्कार म्हणजे माझं विश्व आहे। असं वाटतंय की एक वर्तुळ पूर्ण झालंय। खरंच जेव्हा मी मिकीला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच खात्री पटली की हेच योग्य आहे। खरंच हे फार इंटरेस्टिंग आहे। मी माझ्या भविष्याबद्दल नेहमी खूप विचार करते, भूतकाळातही डोकावते आणि स्वतःला आठवण करून देते की जेवढं म्हणून वर्तमानात जगता येईल तेवढं जग। पण मला आता माहिती नाही की पुढे काय होणार आहे। मला केवळ अभिनय करत राहायचं आहे। Being an actress that would be able to be in a film like Anora my entire. And the Oscar goes to Adrian Brody. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर नाव कोरलंय ते अभिनेता एड्रियन ब्रॉडीनं। त्यानं त्याच्या कारकिर्दीतील हा दुसरा अकादमी पुरस्कार पटकावलाय। द ब्रुटलिस्ट या चित्रपटातील ब्रॅडी कॉर्बेटच्या भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। तर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमा म्हणून ब्राझीलच्या आय एम स्टील हिअर या सिनेमाला देण्यात आलाय। ब्राझीलमधील 2 दशकांमधील हुकुमशाहीमुळे दुभंगलेल्या एका कुटुंबाची कथा या सिनेमातून मांडण्यात आली आहे। जोई साल्दाना हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय। जोई साल्दाना हिचा हा पहिला पुरस्कार आहे। तिला हा पुरस्कार एमिलिया पॅरिसमधील दर्जेदार अभिनयासाठी मिळालाय। तर इतर पुरस्कारांची यादी पाहूया। सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता किरण कल्किन, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री जोई साल्दाना एमिलिया पॅरिस, सर्वोत्तम मूळ पटकथा अनोरासाठी शॉन बेकर, सर्वोत्तम रूपांतरित पटकथा कॉन्क्लेव्हसाठी पीटर स्ट्रोगन, सर्वोत्तम छायाचित्रण द ब्रुटलिस्टसाठी लॉल क्रॉली, सर्वोत्तम फिल्म संपादन अनोरासाठी शॉन बेकर, सर्वोत्तम उत्पादन डिझाईन विकेटसाठी नेथन क्रॉली आणि केटी स्पेन्सर, सर्वोत्तम वेशभूषा डिझाईन विकेटसाठी पॉल टाझवेल, तर सर्वोत्तम ॲनिमेटेड फीचर फिल्म ठरली फ्लो, सर्वोत्तम मेकअप आणि हेअरस्टायलिंग द सबस्टन्स, सर्वोत्तम मूळ संगीत डॅनियल ब्लमबर्ग द ब्रुटलिस्टसाठी, सर्वोत्तम मूळ गाणं AI माय एमिलिया पॅरिससाठी, सर्वोत्तम ध्वनी ड्यून पार्ट 2, तर सर्वोत्तम व्हिज्युअल इफेक्टसाठी सुद्धा ड्यून पार्ट 2 ला पुरस्कार देण्यात आलाय। तर भारतीयांच्या हाती मात्र पुन्हा निराशा आली आहे। अनुजा हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला। कारखान्यात काम करणाऱ्या 9 वर्षांच्या मुलीची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे। गुनीत मोंगा आणि प्रियंका चोप्रा या चित्रपटाच्या निर्माते आहेत। या चित्रपटालाही ऑस्करचं नामांकन होतं, मात्र चित्रपटाला यश मिळवता आलेलं नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।